बातम्या आणि स्पेशल रिपोर्ट सुद्धा बघायचे त्यापूर्वी बघूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद्यांचा नायनाट होईल. राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा. 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे दिले होते आदेश. परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावरांना आदेश दिल्याचा सुनावणीवेळी वकील सांगळेंचा युक्तिवाद. अंबाजोगाईत तरुणाला मारहाण करणाऱ्याचे खासदार सोनवणेंसोबत फोटो व्हायरल. फोटोतील आरोपी माने सोनवणेंचा नातेवाईक असल्याची चर्चा. सुप्रिया सुळेंनी लिहिलं दादा भुसेंना पत्र. नवीन पॅटर्न राबवणं खेदजनक असून एसएससी बोर्ड बंद करण्याचा डाव असल्याची व्यक्त केली खंत. सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार, तर यावर्षी फक्त पहिला वर्ग सुरू होणार. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची न्यूज 18 लोकमतला माहिती. चित्रा वाघ आणि अनिल परब वादावरती पडला पडदा. मुख्यमंत्री विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेनंतर मिटला वाद, तर सभापतींच्या दालनात लंच डिप्लोमसी. युवक काँग्रेस आणि प्रदेश प्रभारींमधील मतभेद पुन्हा चव्हाट्यावरती. कुणाल राऊतांनी जाहीर केलेल्या नियुक्त्या प्रदेश प्रभारींकडून रद्द. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. सिडकोनं 26,000 घरांच्या लॉटरीतील घरांच्या किमती कमी कराव्यात. मनसेच्या गजानन काळेंची मागणी, तर इरादा पत्रात घराच्या चटई क्षेत्रात तफावत असल्याचा आरोप. हिंजवडीतील बस जळीत कांड प्रकरणी व्योमा ग्राफिक्सच्या मालकाला घेतलं ताब्यात. केमिकल चोरल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी होणार चौकशी. नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग. परिसरात पसरल्या आगीचे लोळ. अग्निशमक दलाकडून नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू. सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा सुरेखा पुणेकरांचा आरोप. 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार डीजे सुरू असल्याचा दावा करत दाखवला व्हिडिओ. कर्नाटक विधानसभेत मुस्लिम आरक्षणावरून गोंधळ. भाजपाच्या आमदारांना उचलून बाहेर काढलं.